जेव्हा मुख्यमंत्री मी असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना किंबहुना इतरही योजना जेव्हा आम्ही सुरू केल्या तेव्हा आर्थिक जे काही घडी आहे किंवा आर्थिक तरतूद जी आहे ती अतिशय उत्तमपणे त्यांनी त्यावेळेस केली आणि याचा अनुभव मला आहे. आणि एकदा करायचं ठरवलं की ते अजितदादा करायचे. करतो, बघतो, पाहतो असे शब्द त्यांच्या डिक्शनरीत नव्हते. व्हायचं असेल ते तात्काळ करायचे, नसेल त्याला नाही म्हणायचे. असा स्पष्ट वक्तेपणा या महाराष्ट्राने पाहिलेला आहे. मी असेन, मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, आम्ही टीम म्हणून काम केलं, टीम म्हणून काम करतो. आमच्या वेळाही कामाच्या वेगवेगळ्या, आम्ही पहाटे उशिरापर्यंत काम करतो. अजितदादा पहाटे लवकर काम सुरू करतात, देवेंद्रजी दिवसभर काम करतात. आणि अजितदादांनी 6-6 वाजता देखील अपॉइंटमेंट दिलेल्या अधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी पाहिलेल्या आहेत. अतिशय वेळेचं महत्त्व आणि वेळेचं भान ठेवणारा नेता हरपलेला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया आपण पाहिली आणि निश्चितच अत्यंत वेदना देणारा हा प्रसंग, ही घटना आहे आणि याबद्दल अतीव दुःख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं. आम्ही तिघेजण एक टीम म्हणून काम करत होतो. प्रत्येकाची कामाची शैली वेगळी आहे, प्रत्येकाच्या कामाच्या वेळा वेगळ्या होत्या. या संदर्भात प्रतिक्रिया देताना अनेक आठवणी खरं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जागवलेल्या आहेत. अजित पवारांची ही अकाली एक्झिट मन हेलावून टाकणारी आहे आणि निश्चितच हा मोठा दुःखाचा डोंगर आहे आणि या सगळ्या दुःखामधून त्यांच्या कुटुंबाला सावरण्याचं बळ मिळू देत अशा प्रकारे त्यांनी आपले सांत्वनपर ही श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. अजितदादांचा मृत्यू आणि राज्यभर अशा प्रकारे आज आक्रोश पाहायला मिळतोय. संपूर्ण बारामती परिसर आज लावलेला आहे आणि बारामतीकडे अनेक राजकीय मंडळींची सध्या धाव सुरू आहे. काही वेळापूर्वीच आपण दृश्य पाहिली ती म्हणजे शिवतीर्थवरून राज ठाकरे यांच्या गाड्यांचा ताफा आता बारामतीकडे रवाना झालेला आहे. या 25 वर्षापासून आम्ही दादाला ओळखतोय. कधी या दादाने असं कधी हेच नाही केलं की बाबा हा तो जातीचा, तो त्या जाती, तो धर्माचा. आणि एवढा मोठा अखंड महाराष्ट्र दादानं त्यांच्या छत्रछायाखाली ठेवला. दादांचं स्वप्न नक्कीच आम्ही येणाऱ्या काळामध्ये पूर्ण करू. ही महिला तालुकाध्यक्ष, आमचा आधारच गेला. आम्ही काय करणार आता? आमचे दादाच आमच्यासाठी सगळं काय होतं तेच गेलं तर काहीच नाही. आमचं अस्तित्व संपलं. एका हाकेला धावून येणारे ते आमचे दादा आहेत. प्रत्येक वेळा, प्रत्येक शब्दाला आमची लाडकी बहन बोलते. आता सुद्धा राखी बांधून गेले. जब मैंने फर्स्ट टाइम दादा से मिली थी अप्रैल में रक्षाबंधन के टाइम पे, तो मैं वार्ड अध्यक्ष हूँ 180 का. बट दादा के अंदर मतलब काम करने का ऐसा डेडिकेशन था, मैंने वैसा कोई भी लीडर में नहीं देखा है आज तक कि जैसा दादा के अंदर वो मतलब डेडिकेशन था काम को लेके. जब भी वो बैठते थे, जितना भी टाइम बैठते थे ना, तो मतलब उनका कंटिन्यू काम ही करते थे. वो कभी मतलब वो जात धर्म देख के काम नहीं किया उन्होंने. हम एकच आहे की आमचे दादा, आम्ही जेव्हा जेव्हा या पक्ष कार्यालयात आलो, दादाने आम्ही मान सन्मानाने हाक मारून, ताई म्हणून हाक मारलेली आहे. आणि राखी बांधायला गेलो त्या हक्काने आवाज देऊन आमच्या पुढे आज कोणताही नेता देत नाही, पण त्या दादाने आमच्याकडून राख्या बांधून घेतल्या. आणि एवढं कौतुक केलं आमचं. जेव्हा आमचे खासदार निवडून आलेले तेव्हा दादांनी आमचं खूप तोंड भरून वाकून असं म्हणजे खूप रिस्पेक्ट दिली. म्हणजे नेता कुठेच भेटणार नाही. महिलांचा खूपच कर्तुत्वान मान, म्हणजे ते डॅशिंग पर्यंतसाठी म्हणतात ना, ते दादांमध्येच होते आमचं, बाकी कोणामध्ये नाही. काय सगळे आमचा मोठा भाऊच गेला ना, काहीच नाही सांगू शकत. इथे येऊन आता कोणाला भेटायचं असं झालंय. दादा आमच्यासाठी होते. अभ्यासू व्यक्तिमत्व अजितदादा पवार साहेब हे आपल्यातनं गेलेले. आज अजितदादा असं नाव कुणाला माहीत नाही असं एक गाव नव्हतं. महाराष्ट्रभर अजितदादांची चर्चा
त्यांचा विकास, त्यांची प्रगती, त्यांनी केलेली ही बारामती ही निशब्द आहे बोलण्यासारखं. आमच्या दादांचा वादा अधुराच राहिला. इंदापूर. आज संपूर्ण महाराष्ट्राला खूप असं दुःख झालं आहे. कोणाला विश्वास न बसणारी गोष्ट आहे. आज संपूर्ण महाराष्ट्राला दादा सोडून गेले, ह्यामुळं महाराष्ट्रावर पूर्ण शोकाकाळ आहे.